तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:37 आणि आज वार आहे मंगळवार. काल सोमवार मी सुट्टी केली होती, रविवार पण थोडा लेटच उठलो होतो, शनिवार पण सुट्टी केली होती, त्यामुळे खूप आराम झालेला आहे आणि असं वाटतंय की खूप दिवसानंतर या वेळेवर उठलो आणि कामावरती आलोय. चला तर मित्रांनो, आता डिव्हाइस पण ऑन केलेलं आहे आणि जाऊया आपल्या लोकेशनवरती, म्हणजे काटेमार्लेज नाक्यावरती थांबूया आणि बघूया, तिकडनं घेऊया ट्रिप. चला तर मित्रांनो, जातो काटेमार्लेज नाक्यावरती आणि बघूया आज आपल्याला कोणती ट्रिप लागते. तर मित्रांनो, आता आपल्याला बदलापूरची बुकिंग लागलेली आहे, मी ऍक्सेप्ट केली आहे ती. आता चाललोय कल्याण स्टेशनच्या इथे, उबर मध्ये याच बुकिंग वाजतात. तर चाललोय आता कल्याण स्टेशनला आणि कल्याण स्टेशनवरून पिकअप करतो, बदलापूरला जातो. फेअर चांगला होता, 450 रुपये, म्हणून मी ती ऍक्सेप्ट केली. आता बघूया, जाऊया बदलापूरला. बदलापूरवरून मग कुठे तरी मोठी ट्रिपच घेऊन बाहेर निघेल, मग या साईडला नाही येणार. ठीक आहे, चला तर करतो पिकअप आणि जाऊया आता बदलापूरला. तर मित्रांनो, झालाय बदलापूरचा ड्रॉप, याच बिल्डिंगीत होता. आता मी इकडे टर्न मारून थांबलोय. तर बघूया आता इकडनं कोणता ड्रॉप भेटतो. 2-3 ड्रॉप लागले होते चांगले चांगले, पण ऍक्सेप्ट नाही झाले. उबरचं तर रेट नाही चांगला, पण ट्रिप वाजतात आहेत. आणि ओलामध्ये एकच वाजली होती, माहीमची आणि एक बोरिवलीची. 1100, 1150, 1200 असा त्यांचा फेअर होता. ठीक आहे, बघूया आता इकडनं कोणती ट्रिप वाजते. जास्त करून तर ओलाचीच वाजली पाहिजे, उबरचा रेट सध्या थोडा कमी वाटतोय. ठीक आहे, बघूया आता. तर मित्रांनो, बदलापूरवरून घेतली आता ट्रिप दादरची. 5 मिनिटावरती दाखवते पिकअप लोकेशन. तर ठीक आहे, आता जाऊया, पिकअप करूया आणि दादरला. मग बघूया दादरवरून कुठली ट्रिप लागते. दादरवरून ट्रिप भेटेल म्हणून मी दादरची ट्रिप ऍक्सेप्ट केली आणि मला वाटतं जायला 2 तास तर कसे पण लागतीलच. टाइम तर उबरमध्ये म्हणजे जो त्यांचा प्रेडिक्शन टाइम होता तो 1 hour 43 minutes दाखवत होता, पण त्यापेक्षा जास्तच लागतील. ठीक आहे, आता जातो, फटाफट पिकअप करतो आणि मग जाऊया दादरला आता. तर मित्रांनो, प्रभादेवीचा ड्रॉप झालेला आहे. वरळीची ट्रिप असते, नाही घेतली. आता मी त्याला नाश्ता करतो इथे आणि मग निघतो. चला तर मित्रांनो, काहीतरी खाऊया आणि मग परत होऊया लॉग इन. आता लॉग ऑफ होतो जरा. तर मित्रांनो, दादरवरून आपल्याला उल्वेची ट्रिप लागलेली. आता उल्वेवरून आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली. आता चाललोय ठाण्याला. अगोदर यांना पिकअप करतो, 7 मिनिटाचा पिकअप आहे. आणि जेव्हा दादरवरून ट्रिप लागली तेव्हा मी मुद्दाहून अपडेट नाही दिलं, कारण का ते अपडेट देता आणि व्हिडिओ चालू करता करता मी बोललो ते ट्रिप माझ्याकडून मिस व्हायची, म्हणून मी एकदम फास्टमध्येच काम केलं आणि एकदम लगेच ती ट्रिप घेतली. आणि ती पण लांबच होती माझ्यापासून, 6-7 मिनिटं, म्हणून मग मी अपडेट नाही दिला आणि डायरेक्ट मग लोकेशनवरच गेलो. ठीक आहे, चला आता जाऊया ठाण्याला. तर मित्रांनो, आता ठाण्याचा ड्रॉप पण झालेला आहे आणि आपल्याला अंधेरीची ट्रिप वाजते. नाही, अंधेरीची ट्रिप नाही घेणार आहे. तर बघूया आता कोणती जवळपासची किंवा चांगली ट्रिप वाजते का. जशी चांगली ट्रिप वाजेल ती ऍक्सेप्ट करेल आणि मग त्या ठिकाणी जाईल. आताशी तर 12:10 झालेले आहेत, खूप टाइम बाकी आहे आता. चला तर बघूया मित्रांनो, इकडे कोणती ट्रिप वाजते. तर मित्रांनो, आपल्याला कल्याणची ट्रिप लागली होती, म्हणजे चक्की नाक्याच्या जवळचीच होती आणि आता भूक पण लागली. तर आता बघूया टार्गेट आपलं कंप्लीट झालंय की नाही. जरी नसेल पण झालं, जर जवळपास असेलच. आणि मग आता जाईन घरी जातो, जेवतो आणि बंदच करेन. आता काय, घराजवळ आलो की हेच होतं. तर ठीक आहे, तरी पण जेवढं पण झालं असेल तेवढं बघूया आता किती झालंय. जेवढं झालं तेवढं समाधान आहे आपल्याला. तर ठीक आहे, आता जातो आणि आपण बघूया अगोदर आपलं किती झालेलं आहे काम आजचं ओला आणि उबरमध्ये, आणि कॅल्क्युलेट करूया आणि बघूया आपल्याला टोटल नेट प्रॉफिट किती झालेलं आहे. चला तर मित्रांनो, आता जातो घरी आणि त्याआधी सांगतो तुम्हाला की नेट प्रॉफिट आपल्याला किती झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं उबरमध्ये अर्निंग झालेली आहे 897 रुपये, म्हणजे 900 रुपये पकडूया. आणि ओलामध्ये झालेली आहे जवळपास 2000 रुपये. तरी 2000 रुपयाला 8 रुपये कमीच आहेत, तरी पण 2000 प्लस 900 रुपये, 2900 रुपयाचं आज काम झालंय. घराजवळ होतं म्हणूनच घरी आलोय. ठीक आहे, तरी पण मायनस यातून 650 CNG मायनस उबरचे 200 रुपये आणि मायनस ओलाचे 83 रुपीज, म्हणजे
1970 रुपयाच्या आसपास काम झालं, म्हणजे 60 रुपये बघा, 1960 रुपयाच्या आसपास आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, आता काय विषय नाही, झालं तेवढं झालं. आता बघूया, उद्या नीट काम करूया. आज जरा घराजवळच आलेलो, आता आलो घरी, जेवतो, भूक पण लागली खूप, जेवतो आणि आराम करतो. आता असं पण आता दुपारी 2 वाजायला आलेत, 1:55 झालेत, त्यानंतर बुकिंग पण नाही वाजत, म्हणून आलो घरी. जर एक 3च्या नंतरचा वेळ असता किंवा 1च्या पण आधी असतो तर एक टायमाला बुकिंगची वाट बघितली असती. पण आता बुकिंग पण स्लो असणार आणि काम पण नसणार, म्हणून मग बोललो चला आता जेवूया आणि झोपूया. चला तर मित्रांनो, भेटूया उद्या सकाळी लवकर.